श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चैत्र नवरात्री या दिवशी सर्व महिलांनी काही आवर्जून नियम जरूर पाळावे. त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते आणि इच्छा पूर्ण होते. नवरात्रीमध्ये पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील सर्व समस्या संकटे दूर होतात. त्यासोबतच तुमच्यावर दुर्गा देवीची कृपादृष्टी कायम राहते. नवरात्रीच्या दिवसामध्ये तुमच्या घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते. नवरात्रीचे व्रत वर्षातून 4 वेळा केला जातो. 4 नवरात्रीपैकी 2 गुप्त नवरात्री असतात आणि 2 प्रत्यक्ष नवरात्री असतात. चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रीला प्रत्यक्ष नवरात्री म्हणतात. याशिवाय शारदीय नवरात्र देखील अश्विन महिन्यात येते. चैत्र नवरात्रीमध्ये पाळावयाचे नियम आणि चैत्र नवरात्रीमध्ये काय करावे आणि काय करू नये पाहूया. तुमच्याकडे चैत्र नवरात्रीत घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला या काही गोष्टींचं पालन करायचं आहे. या काही गोष्टी आपल्या घरात करायच्या आहेत. ज्यांच्याकडे घटस्थापना करणार आहे त्यांनी कोणती नियम पाळायचे, कोणत्या गोष्टी करायच्या आणि त्यांच्याकडे घटस्थापना करत नाहीत त्यांनी घरी काय करायचं याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांनी आवर्जून या नियमांचे पालन करावे. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची कोणती कुलदेवा आहे तिचं नाव नक्की लिहा. आई कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्याकडे घटस्थापना होत असेल तर तुम्ही घटस्थापना करून अखंड दिवा लावायचा आहे. आणि जर तुमच्याकडे घटस्थापना होत नसेल तरी देखील तुम्ही 9 दिवस कुलदेवीसाठी अखंड दिवा प्रज्वलित करू शकता. 9 दिवस तुम्हाला तुमच्या कुलदेवीची होईल तशी उपासना करायची आहे. देवीच्या आशीर्वादासाठी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पठण करायचं आहे. मंत्र पठण करायचं आहे. चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी दिवसभर झोपायचं नाही. चैत्र नवरात्रीत मुले, गर्भवती महिला आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी हा उपवास करू नये. चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना घरात केली असेल तर नवरा बायकोने 9 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे. या दिवसात गादीवर झोपू नये. चैत्र नवरात्रीच्या काळात तसेच इतर वेळेस देखील चुकूनही महिलांचा अपमान करू नये. नवरात्रीमध्ये स्त्रीमध्ये देवी रात्व उतरलेलं असतं. चैत्र नवरात्रीत घरात आनंद वातावरण ठेवले पाहिजे. तुमच्या घरात घटस्थापना होत असेल तरी आणि घटस्थापना होत नसेल तरीही घरात कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. चैत्र नवरात्रीच्या काळात देवीच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा आणि तुम्ही नर्वानर्व मंत्राचा जप करू शकता. तुमच्याकडे घटस्थापना करत नसेल तरी देखील तुम्ही या दिवसात दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. घरात घटस्थापना केलेली असेल आणि एखाद्या महिलेला मासिक धर्म आला तर त्या महिलेने 4 दिवस बाजूला बसावे. देवांच्या कोणत्याही वस्तूला हात लावू नये आणि स्वयंपाकघरात देखील वस्तूंना देखील हात लावू नये. तुमच्याकडे घटस्थापना केली जात असेल तरी देखील तुम्ही अखंड दिवा हा लावू शकता. जर अखंड दिवा लावायचा नसेल तर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला देवी समोर दिवा लावायचा आहे. या नवरात्रीच्या काळामध्ये मात्र घरामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज करावा. तसेच उपवास करणे शक्य नसेल तर केवळ 2 वेळेस सात्विक भोजन ग्रहण करावे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.